पाहणी केली, काय आदेश दिले, कितपर्यंत काम पूर्ण झालंय? कल्याण लोकसभेमध्ये विविध विकास कामं जी आहेत ही सुरू आहेत. मोस्टली रोड इन्फ्रास्ट्रक्चर, मेट्रो ही कामं मोठ्या गतीने काही वर्ष जे आहेत हे या कल्याण लोकसभेमध्ये होत असताना आपण पाहिली. हजारो कोटीची कामं या कल्याण लोकसभेमध्ये होत आहेत. आणि आत्ताच ऑथॉरिटी MMRD ऑथॉरिटीची मीटिंग माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली आणि त्याच्यामध्ये या कल्याण लोकसभेमध्ये 5,500 कोटीची कामं जी आहेत ही त्याला मंजुरी मिळाली. आज आपण पलावा ब्रिज असेल त्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आहे. ते त्या 2-3 महिन्यांमध्ये जे काम हे पूर्ण होईल. रेल्वेची परवानगी तिथे ब्लॉकसाठी पाहिजे, जेणेकरून गर्डर लॉन्चिंग जो आहे तो त्या ठिकाणी होईल. मग तो झाल्यानंतर दोन्ही पलावा पूल जे आहेत हे फंक्शनल होतील. मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम जो आहे तो सुटेल. त्याचबरोबर कल्याण शील रोडवरची मेट्रो 12 याचं काम देखील मोठ्या गतीने सुरू आहे. आपण पाहताय आत्ताच्याच ऑथॉरिटी मीटिंगमध्ये MMRDAच्या त्याच्यावरती महापे ते रांजनोली असा ॲक्सेस कंट्रोल डबल डेकर फ्लायओव्हर त्याला मंजुरी देण्यात आली. तो रस्ता झाल्यानंतर थेट महापेपासून ते रांजनोलीपर्यंत विदाऊट एनी सिग्नल, विदाऊट एनी इंटरप्शन जे आहे हे लोक प्रवास करू शकतील. ज्याला डोंबिवलीमध्ये जायचं तो डोंबिवलीमध्ये उतरू शकतो, ज्याला कल्याणमध्ये उतरायचं तो कल्याणमध्ये उतरू शकतो. जसं नागपूरमध्ये डबल डेकर फ्लायओव्हर आहे तसा डबल डेकर फ्लायओव्हर जे आहे त्याची देखील मंजुरी या ऑथॉरिटी मीटिंगमध्ये झाली. त्याच्यासाठी मला वाटतं 2,800 कोटी रुपये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केले. त्यानंतर तिसरा पत्री पूल त्याचा देखील कामाची पाहणी झाली. तो देखील लवकर पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये त्याचं काम संपेल. आता आपण सेगमेंट 3 कल्याण रिंग रोडच्या तिथे आहोत आणि याची देखील पाहणी झाली. याचं काम चालू आहे. लँड ॲक्विजिशनमध्ये काही प्रमाणामध्ये जे आहे लँड ॲक्विजिशन झालेलं आहे, काही प्रमाणामध्ये लँड ॲक्विजिशन झालेलं नाही आहे. येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये MMRDA बरोबर मीटिंग होईल KDMCची. त्याच्यामध्ये लँड ॲक्विजिशनचे जे प्रॉब्लेम्स काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती चर्चा होईल आणि ते लँड ॲक्विजिशनचे प्रॉब्लेम्स देखील संपतील. तर तो सेगमेंट 3 जो दुर्गाडीपासून ते मोठागावपर्यंत आहे. आणि त्यानंतर कालच्याच ऑथॉरिटी मीटिंगमध्ये सेगमेंट 2ला देखील मंजुरी मिळालेली आहे. हा सेगमेंट 2 हा काटई नाक्यापर्यंत त्या ठिकाणी जातोय. तर सेगमेंट 2चं जेव्हा काम पूर्ण होईल काटईपासून ते टिटवाळ्यापर्यंत विना अडथळा जो आहे लोकांना प्रवास जो आहे हा करू शकतील. आज तासनतास लोकांना लागतात, काही मिनिटांमध्ये हा प्रवास पूर्ण होईल. त्याचबरोबर काटई ऐरोली हा जो फ्रीवे आहे जो आज मुंब्र्यापर्यंत झालेला आहे वाय जंक्शनपर्यंत, त्याला देखील 900 कोटी रुपये या ऑथॉरिटी मीटिंगमध्ये मंजूर झालेले आहेत. लँड ॲक्विजिशन सकट, लँड ॲक्विजिशनला जे पैसे लागणार आहेत ते. तर तो काटई ऐरोली हा जेव्हा मार्ग पूर्ण होईल तेव्हा ऐरोलीपासून ते काटईपर्यंत 15-20 मिनिटामध्ये जे आहे लोक पोचू शकतील. त्याचबरोबर जे मेट्रो 12 फ्लायओव्हर आपण करतोय, कल्याण फाट्याला जे ट्रॅफिक होते तिथे एक अंडरपास करा अशा देखील सूचना ज्या आहेत MMRDAला केलेल्या आहेत. तर भविष्यामध्ये तिथे अंडरपास देखील त्या कल्याण फाट्याला होईल, जेणेकरून ट्रॅफिकची समस्या जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे मी बोलतो नाहीशी होऊन जाईल. तर अशा प्रकारचं डेव्हलपमेंट जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे. त्याचबरोबर जी मेट्रो आहे मेट्रो 12 ही मेट्रो 12 त्याची अलाइनमेंट बदलून फाट्यावरून ज्याला घेऊन जाण्याची मंजुरी देखील या ठिकाणी त्या ऑथॉरिटी मीटिंगमध्ये मिळालेली आहे. तर आता जी मेट्रो तळोजा म्हणजे जी 27 गावे मार्गी तळोजाला जात होती ती तर जाणारच आहे, पण त्याचबरोबर तीच मेट्रो पुढे शिळफाटा आणि शिळफाट्यावरून तळोजा असा मार्गक्रम करणार आहे, जेणेकरून 27 गावातील लोकांना, दिव्यातील लोकांना, 14 गावातील लोकांना या मेट्रोचा फायदा जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये होईल. तर एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये कामं जी आहेत या कल्याण लोकसभेमध्ये सुरू आहेत. पुढच्या काही वर्षांमध्ये जे आहे आपल्याला हे पूर्ण कल्याण लोकसभेमधील दळणवळण व्यवस्था जी आहे पूर्णपणे बदललेली आपल्याला पाहायला मिळेल. हे का करतोय? कारण की रेल्वेवरती येणारा जो लोड आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे रेल्वेवरती विसंबून लोकांना लावावं लागतं. हे सगळे ऑल्टरनेट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट जेव्हा पूर्ण होतील तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये लोक गाडीनी आणि त्याचबरोबर मेट्रोनी प्रवास जो आहे तो त्या ठिकाणी करतील. त्याचबरोबर दुर्गाडीवरून उल्हासनगर अंबरनाथ
हा मेट्रो 5A हा देखील प्रकल्प मंजूर झालेला आहे. हा दुर्गाडीपासून ते उल्हासनगर अंबरनाथ पर्यंत हा मेट्रो मार्ग जातोय, त्याला आपण 5A म्हणतो, त्याला देखील मंजुरी मिळालेली आहे. आणि त्याच्याबरोबर मी त्यांना मागणी केलेली आहे MMRDA कडे की जसा डबल डेकर फ्लायओव्हर आपण कल्याण शिल्ड रोड वरती करतोय तसंच डबल डेकर फ्लायओव्हर आपण हा दुर्गाडीपासून ते अंबरनाथ पर्यंत करावा, जेणेकरून त्या शहरांना देखील 2-3 शहरं कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ त्या शहरांना देखील मोठा दिलासा जो आहे तो त्या ठिकाणी मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.